नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत स्वर्गीय सचिन स्मृति चषक का किया गया आयोजन, जिसका 1 जनवरी को किया गया भव्य उद्घाटन और 5 जनवरी को होगा बख्शीश वितरण। बता दें, भिनार स्थित डीडी ग्राउंड में महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार से सम्मानित व शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिला ग्रामीण कार्य अध्यक्ष महादेव अम्बो घटाल जी द्वारा स्वर्गीय सचिन स्मृति चषक 2024 का आयोजन किया गया, जिसका 1 जनवरी को उद्घाटन समारंभ का आयोजन किया गया। इस अवसर पर महादेव अम्बो घटाल जी के साथ भिनार सेवा सोसाइटी के चेयरमैन विलास भोईर, माजी चेयरमैन गणेश भोईर, डीडी ग्राउंड के मालिक धुरी जी, अशोक वागचौरे, दशरथ सेलार, भिनार ग्राम पंचायत के सरपंच भरत घटाल, किरण भोईर, मनीष भोईर, जयेश भोईर, बारक्या सातवी, जयेश वालघड़े, चंद्रकांत घटाल, प्रभाकर भोईर आदि मान्यवरों की उपस्थिति में उद्घाटन समारोह संपन्न हुआ। वहीं दूसरे दिन कई मान्यवरों का आगमन हुआ। आए हुए सभी मान्यवरों का आयोजकों द्वारा स्वागत सत्कार किया गया। आइए देखते हैं उद्घाटन समारंभ इस खबर में। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करीत आहोत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, बोला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की। अर्पण करीत आहोत। इंग्रजांविरुद्ध अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कोणीही विसरणार नाहीये। बोलो शहीद बिरसा मुंडा की। उनकी निमित्ताने आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। ते स्वर्गीय सचिन यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत। शेलार साहेबांना विनंती असेल आपण पुढे यावं। आधी माझा बिगर शेती संस्थेचे संचालक आपल्याकडे उपस्थित आहेत। शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वर्गीय सचिन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आहोत। एक असं लाडकं व्यक्तिमत्व जे आज आपल्यात नाहीये, मात्र त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2024 नववर्षाची ही भेट आहे सर्व क्रिकेट प्रेमींसाठी। सन्मान्य बारक्या सातवी साहेब जून अंदोरकीचे विद्यमान उपसरपंच यांना विनंती असेल आपण पुढे यावं। त्यांच्या शुभास्ते देखील आपण दीप प्रज्वलन करत आहोत। तर मुलाची उपस्थिती या सर्व मान्यवरांची या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला मिळालेली आहे। सर्वासी कक्ष ठाणे ग्रामीणचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवा पुरस्कार ज्यांना प्राप्त आहे, एक फार मोठी उपस्थिती त्यांच्या शुभास्ते आपण श्रीफळ वाढवत आहोत आणि नारळ फोडल्यानंतर त्याच्यातून जो गोडवा येतो तो आपल्या सर्वांमध्ये पसरावा ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। किरण भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या मैदानाचे डीडी ग्राउंडचे ओनर इंजिनियर रवीश दुरू साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती। कैलास भोईर साहेब केके एंटरप्राइजेसचे साहेब, उपसरपंच जून अंदोरकी, एकनाथ घाटाळ साहेब, तेलार गावचे समाजसेवक हरीश भोईर साहेब हे देखील या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित आहेत आणि सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पाडला जात आहे। स्पर्धेला आपण सुरुवात करतोय। अर्थातच स्वर्गीय सचिन स्मृती चषक आणि एष्ट्या, कारण या एष्ट्यांच्या मध्ये सर्व खेळ होत असतो, त्यामुळेच एष्ट्यांना अनन्य साधारण आहे महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये। सन्मान्य किरण भोईर साहेबांच्या शुभास्ते आपण एष्ट्या त्यांचे शुभास्ते केलं जात आहे। विद्यमान सरपंच भिनार आणि सचिन सर्व यांच्या शुभास्ते आपण श्रीफळ वाढवत आहोत। रवी दुरू साहेबांचे ज्या पद्धतीने ही क्रीडानगरी त्यांनी निर्माण केलेली आहे, ही स्पर्धा संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ
यांच्या अंतर्गत होत आहे। स्पर्धेचा पहिला सामना शिवसाई कांबे आणि ओमसाई वाहुली या दोन संघादरम्यान होणार आहे। सन्माननीय जयेश वलगणी साहेब, जयेश वलगणी साहेब, सन्माननीय अशोकजी वास्तवरी साहेब, आपल्याला देखील राऊंड आहे डीडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिनार आणि सन्माननीय बारक्या साथी साहेब, विद्यमान उपसरपंच जू नांदुरकी यांना पट्टीच्या दुसऱ्या टोकाला देखील तिकडे पूजन करणार आहोत। आज अतिशय आनंदात आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडत पाहायला मिळतील। चांगल्या चांगल्या टीम्स आदिवासी संयुक्त क्रीडा मंडळाच्या ऍक्शन मध्ये असणार आहेत। खरं तर आधुनिक जीवन हे फार व्यस्त आहे, परंतु असं असलं तरी देखील या स्पर्धेसाठी आमचे सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। आमंत्रणाचा स्वीकार करत असताना आदरणीय महादेव अंबुघाटाल साहेब, गणपती बाप्पा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत। आमचे क्रिकेट रसिक कांबे टीमचे कॅप्टन इथे कॉल देत आहेत। छापा असा कॉल आहे आणि जी मागणी होती तसंच पुरवठा आहे। टॉस कांबे टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे। कॅप्टन्स कडे वळण्यापूर्वी जरूर साहेबांना दोन शब्द बोलण्याची विनंती करेल। आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे, सचिन चषक या ठिकाणी मी तर रईसबाईचं खरोखरच या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारचा हा ग्राउंड उपलब्ध करून दिला आणि म्हणून या दोन्ही तालुक्यातील ठाणे जिल्ह्यामध्ये खेळाडूंना या ठिकाणी वाव मिळेल आणि चांगल्या प्रकारचं खेळ या ठिकाणी आणि मी या टीमला आताच त्यांनी कांबे आणि वाहुली यांना या ठिकाणी पहिलंच या आहे त्यांना मी शुभेच्छा देतो। या ठिकाणी सर्व खेळाडू आणि याच्यासाठी त्यांचं अभिनंदन देखील करतो। चांगल्या प्रकारचं खेळ अनेक वर्षापासून या असोसिएशनच्या माध्यमातून या असोसिएशनचे अध्यक्ष एकनाथ घाटाल यांच्याकडे अध्यक्ष आल्यापासून चांगल्या प्रकारचे या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये थोडासा वाडा असेल त्या ठिकाणी देखील चांगला नियम आणि नियमावली आहे आणि कुठेही वादविवाद न होता एक खेळ पार पाडतात। त्याच्यामध्ये त्या असोसिएशनची देखील मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। असेच खेळ या तालुक्यामधून तरुणांना एक वाव चांगला तंदुरुस्त राहण्यासाठी आणि त्याची शारीरिक दृष्टी चांगली राहण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे। असंच कार्य या ठिकाणी राहावं अशी या ठिकाणी सदस्य या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। निश्चितच संघाचं खातं उघडलं जातं। स्ट्राईकला आपण पाहतोय बॅटर यस तुषार आपण पाहतोय आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला। वन्स अगेन आज के लिए बस इतना ही। सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।